कर्जत शहरातील विठ्ठलनगरमधील वृंदावन हेरिटेज सोसायटीच्या 3ऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 301 मध्ये रात्री 10च्या सुमारास आग लागली। आगीमुळे प्रचंड जोरात स्फोट झाला। या आगीमध्ये वयोवृद्ध दाम्पत्य व त्यांचा नातू भाजले आहेत, तर घरातील वस्तूंचे देखील नुकसान झाल्याचे पाहावयास मिळत आहे। जखमींना कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुढील उपचारासाठी MGM रुग्णालयात हलवण्यात आले आहे। स्फोटाचा आवाज झाल्याने शेजारी राहणारे बंडू तुर्डे, बंटी लोवनशी, प्रल्हाद बहुगुणी, माजी नगरसेवक निलेश हरिश्चंदे, बिराज पाटकर, मधुकर शेलवले, प्रसाद कडू, यश बडेकर, ज्योती मरिया शेगर, पवन पवार, सौरभ शेलवले, आर्यन बडेकर, पंकज पवार आदी इमारतीतील व इमारतीच्या शेजारी राहणाऱ्या तरुणांनी तात्काळ धाव घेऊन आग विझवली। जखमी वृद्धेस व तिच्या नातवाला गौरव ठाकरे यास बंडू तुर्डे यांच्या गाडीतून तर वृद्धाला रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले। कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटना समजताच घटनास्थळी तातडीने दाखल झाले। घटनास्थळी फायर ब्रिगेडचे कर्मचारी देखील पाहणी करण्यास आले होते। त्यांनी घरातील स्वयंपाकासाठी वापरत असलेल्या सिलेंडर टाकीचाही तपासणी केली। आग आणि स्फोट नक्की कशामुळे झाले ते मात्र समजलेले नाही, त्यामुळे सध्या तरी आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही। शिवसत्ता टाइम्स साठी नरेश जाधव, कर्जत। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।